brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आखाती देशातल्या युद्धाचा परिणाम शहरी लोकांना काही फारसा अजून बसलेला दिसत नाही. कारण तसं पाहायला गेलं तर दैनंदिन आयुष्यात ज्या गोष्टी लागतात की पेट्रोल डिझेल लागतं किंवा समजा गॅस आपल्याला हवा असतो, तर याचे प्राइजेस अजून तरी काही फारसे वाढलेले नाहीत. डोमेस्टिक गॅस LPG आहे त्याचं पण अजून काही झालेलं नाही आहे. जो कमर्शियल आहे हॉटेल्ससाठी वगैरे लागतो त्याचा आता तेवढा जाणवायला सगळ्याला सुरुवात होईल. पण ग्रामीण भागात अगदी तालुक्याच्या ठिकाणी जिथे ह्या गल्फमध्ये सुरू असलेल्या वॉरचा काय परिणाम झाला ना ते बघायला आत्ता मी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय. आणि आज पहिल्यांदाच इकडे आता मी आलो आहे माळशिरसमध्ये, एकदम बाजूला पलीकडे उजनीचं बॅक वॉटर आहे ह्या वावराच्या, आणि इथे केळीची बाग आहे. जी केळी याला बघा तुम्ही पेपर लावलेली केळी सगळी बघा, कारण ही एक्सपोर्ट क्वालिटीची केळी आहे, ही लोकल मार्केटसाठी नाही आहे. ते पीकही तसंच आहे, त्याच्यासाठी घेतलेले कष्टही तितकेच आहेत. आणि ही सगळी गोष्टी. साहेब गाव कोणतं? बिटरगाव. बिटरगाव. हो. करमाळा तालुका. करमाळा तालुका. तुमचं नाव? नारायण युवराज डोंगरे, बिटरगाव तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. तुम्ही नारायण युवराज डोंगरे म्हणजे युवराज डोंगरे हे? युवराज हंबीराव डोंगरे. हंबीरराव डोंगरे. किती वर्ष शेती करतात? शेती 50 वर्ष झाली शेती करून. 50 वर्ष. ही किती एकरात आहे केळी? तुला 4 एकराचा प्लॉट आहे. 4 एकराचा प्लॉट आहे. हा. आता मेन तर तुम्हीच बघत असाल, वडील तर हो हो हो. मला सांगा, आता हे समजा उत्पन्न काढायचं म्हणजे, पण हळूहळू एक 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 गोष्ट बोलू. कारण काय झालं, आता इथं बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कळेल की ट्रक दिसला, हार्वेस्टिंग चालवतो म्हणून मी थांबलो. पण मग मला कळलं की अरे हे तर चाललंच नाही, कारण निर्यातदार जे ते आता काही घेणार नाहीत, कारण त्यांचे वेअर हाऊसेस सगळे फुल झालेले आहेत. माल एक्सपोर्टच होत नाही. पिकवला एक्सपोर्ट होण्यासाठी रेट तोच मिळावा अशी अपेक्षा होती. तसं काय होणार नाही. आता ट्रकमध्ये चाललो आहे लोकल मार्केटला विकायला. 4 एकराला साधारण तुम्हाला किती खर्च आलाय? एकरी 1 लाख रुपयाप्रमाणे खर्च येतो. हो हो. म्हणजे रोप लावण्यापासून ड्रीप टाकण्यापासून हार्वेस्टिंग पर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत 1 लाख रुपये एकरी खर्च येतो. एकरी. हो हो. समजा 4 लाख रुपये खर्च आला. खर्च आला. मला सांगा, साधारण मला समजून सांगा की आता हे मला केळीचं पीक घ्यायचंय, हो. तर काय प्रोसेस यायची आणि किती महिन्यात येतं, आणि मग काय साधारण खर्च असतोय? सुरुवातीला रोपट लागवड केल्यानंतर त्याला ड्रिचिंग 1 महिनाभर तर ड्रिचिंग करावंच लागते. 19 म्हणा 1261 मायक्रोन्यूटन, अधूनमधून कॅल्शियम बोरॉन पण द्यावं लागते. आणि हो, ड्रिपमधून ड्रिचिंग सुरुवातीला प्रत्येक रोपाला टाकावं लागते. हे कुठल्या प्रजातीची मध्ये जी काहीतरी येत होती? कुठलं? जैन. हो. प्रजाती कोणती? G9. हो 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 हो. पण मला सांगा की आता समजा तुम्ही सांगतो की ड्रेचिंग करायला लागतं, ते मग पुढे ड्रिचिंग नंतर परत 1-1.25 महिन्यानंतर बेसळ असते. बेसळ झाल्यानंतर शेणखत, परत बेसळ पक्कीच्या वेळेस मोठी बांधणी, आणि मोठी बांधणी नंतर 6 महिन्याच्या कालावधीत पुन्हा येण टाकते. ती येण टाकल्यानंतर त्याचे स्प्रे टायमिंगला झालं पाहिजे, बड इंजेक्शन झालं पाहिजे. हो, बड इंजेक्शन झालं पाहिजे. आणि तिथून नंतर 3-3.5 महिन्यात माल हार्वेस्टिंगला येतो. म्हणजे साधारण किती 14 महिने किती लागतात? 10 ते 11 महिन्यात हार्वेस्टिंगला येते माल. 10 ते 11. 10 ते 11 महिन्यात. पण बॅक वॉटरला बऱ्यापैकी ऊसाचं उत्पन्न निघतं, पण मग ऊसापेक्षा केळी परवडतात का? केळीच्या रानात ऊस पण छान येतोय, बरं. ॲव्हरेज निघते, आणि ऊसाच्या रानात केळी छान येते, बऱ्यापैकी ॲव्हरेज कव्हर होते. पण मग तसं पाहायला गेलं तर केळीचं उत्पन्न ऊसापेक्षा जास्त निघतं. हो, डबल आहे की. डबल आहे, ऊसाच्या डबल आहे केळीचं उत्पादन. त्यामुळे बऱ्यापैकी इकडे बघतोय मी सगळीकडे सगळ्यांनी केळी लावले. पण ती काय होते, केळीवर केळी येत नाही, त्याच्यामुळे ऊस 2 वर्ष परत रिवर्स घ्यावाच लागते ऊसाला. पण मग आता एकदा हे रोपट लावल्यानंतर ह्याला आता एक गळता आला, ठीक आहे. आता ते 2दा-3दा किती वेळा काढता? 2 वेळेस काढतो. हो हो. एक्सपोर्टला 2 वेळेस एक्सपोर्टला जाते. 3ऱ्या वेळेस एक्सपोर्ट होत नाही, कॅरेटला माल द्यावा लागते. कॅरेटला म्हणजे लोकल मार्केटला. आता साधारण तुम्हाला 4 लाख रुपये खर्च आला असं आपण धरून चालू या ना बाबा. 4 लाख रुपये साधारण खर्च आला तुम्हाला. मग आता यासाठी आता तुम्हाला काय एक्सपोर्टची काय परिस्थिती आहे का? तुम्हाला आता काय विकायला लागणार आहे? कसं एक्सपोर्टची 23 रुपयापर्यंत हार्वेस्टिंग गेली ती. 23 किलो. हो हो. साधारण एक घड हा आता समजा किती किलोचा असतो? 30 ते 35 किलो पर्यंत घड भरतोय. 30 किलो. हो. साधारण 35-270 ॲव्हरेज 700 रुपये रोप. 700-750 रुपयापर्यंत एक घड जातोय. म्हणजे तुम्हाला 700-750 रुपये मिळणार एका घडाचे. एका घडाचे किती? 10 महिन्यानंतर. हो, 10 महिन्यानंतर. हो हो. मग साधारण 4 एकरात किती निघतं? 125 ते 30 टनापर्यंत माल निघतो. 125-30 30 टन. हो हो.
पण मग आता काय परिस्थिती? आता काय 12, 12.5, 13 रुपयापर्यंत लोकल निम्म? हो, निम्म्यावर मार्केट आले. एक्सपोर्टच बंद असल्यामुळं मार्केटच कॅरेटवाली लोकलला काय ज्यादा रेटने खरेदी करत नाहीत. हम्म. अरे बापरे, मग आता इन्व्हेस्टमेंट कशी निघणार आहे? आता काय इन्व्हेस्टमेंट काय निम्म्यावरच आले की जिथं आपल्याला 700 750 गड होतं ते आता 300 350 पण जाऊ शकत नाही. तेवढं पण नाही. नाही जाऊ शकत. आणि लेबरला किती आता इकडे? लेबर एक टनाला 400 रुपये टन आणि वाहतूक गड बाहेर काढतात ना, त्यांची ती गाडी भरून घेऊन जाते 400 रुपये टनानी. तुम्ही जेव्हा सुरुवातीला बाग सुरू केली काका, तेव्हा पण तुम्ही सुरुवातीला पण एक्सपोर्ट करायचं का? नाही, हो करीत होतो. एक्सपोर्ट तेव्हापासून करताय? हो एक्सपोर्ट. पैसे चांगले त्यामुळे. हा. आणि त्यातून उजनीचं बॅकवॉटर आल्यामुळे शेतकरी सदन झाला मला वाटतं इथलं. हो झाला. पण आता अवघड आहे बरं. बघू बरं तुमचं बरं, ह्या पेपरला किती खर्च होतं? ह्या पेपरला 150 रुपये किलो पेपर आहे. वर्जिंग मटेरियल आहे ही. एका किलो हा नाही 2 पिकाला पण वापरता येते. वर्जिन मटेरियल आहे. हो ही बऱ्यापैकी असं निघला ना व्यवस्थित न फाटता. सुंदर कलर आहे बघा त्या केळ्याचं किती. हा, पण काय पैसे नाही आता काय. आता काय चांगला पिकवलं तुम्ही. हो. दिसतात त्या फळावर. एक्सपोर्टचा माल आपल्याला हा लोकलला द्यावा लागतो निम्म्या रेटवर. बघा घड बघा वरती तुम्हाला कळेल. ह्या फळाची साईज बघा, त्याचा कलर बघा. हे बघा किती सुंदर आहे. बरं, मग आता 4 लाख तेवढे तरी निघतील का? आता बऱ्यापैकी आपला युद्धाच्या अगदीच माल हार्वेस्टिंग झालता. आता एक 25 ते 30 टन हो माल बाकी एक 95-100 टनापर्यंत माल कव्हर केलाय आपण युद्धाच्या अगोदरच. त्यामुळे तुमचं बऱ्यापैकी पैसे नाही. हो लावलेले पैसे तरी निघतील किमान. हो लावलेले पैसे तरी निघतील. हो. पण प्रॉफिट माझी ऊसापेक्षा जास्त आहे ना? हो डबल आहे. ऊसाच्या डबल आहे प्रॉफिट. हो. हा पट्टाच पूर्ण मी आता फिरतोय म्हणून मला जाणवलं हे सगळं. याच्या आधी फक्त लांबून या सगळ्या गोष्टी पाहिल्यात किंवा आकडेवारी वगैरे तुम्ही पण बघितलेली असेल. इतकी खरंच ज्याला एक्सपोर्ट क्वालिटी म्हणतो ना, इतकी सुंदर केली मी तुम्हाला, त्यामुळेच ते दाखवली. आणि त्यातून पैसे पण निघत आहेत. पाणी आहे आता उजनी बॅकवॉटरचं, म्हणून इथंच ही सगळी शेती पिकती. आणि लोक मुळात काय की फळबागांमधून लोक इथं सधन होत आहेत. डाळिंबाचं कोणी काढतंय बघाशी पाहिलं, आणखी वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. मला सांगा की आता केळी तर तुमची बऱ्यापैकी झालेली आहेत बरोबर. आता पुढचं ज्यावेळी येईल म्हणजे युद्धामुळे तुम्हाला साधारण किती नुकसान झालं या सगळ्यामुळे वाटतं? निम्मच नुकसान झालं. बरंच नुकसान झालेलं आहे. निम्म नुकसान झालेलं आहे. निम्म झालं. हा. आता ट्रक लागलाय बाहेर, आता लोकलला देणार सगळं. हा लोकलला जाणार. कर्ज वगैरे काय बँकेचं? हाय की किती हाय थोडे मापात आहे? एवढ्या पैशात होईल ते का नाही? हा होते. हप्ते नाही थांबले? हप्ते नाही ते थांबले. काय झालं मुद्दाम विचारलं मी. 2 लाखापर्यंत आता कर्ज माझ्या माहितीनुसार शेतकऱ्यांचं माफ होणार आहे. म्हणजे तुम्ही बसताय का त्यामध्ये? हा बसल की. बसल तुमचं? हा बसल. तुम्हाला तरी फायदा होईल त्याचा असं म्हणू आपण. हो काय होईना आपण फुल नाही फुलाची पाकळी तरी मदत होईल. फुल नाही फुलाची पाकळी. हो ऐकून बरं वाटलं मला. पण काय झालंय 2-3 गोष्टी समजून घेतल्या पाहिजे सगळ्यामध्ये. हे काय हे बॅलन्स साठी काट लावली का? हो बॅलन्स घड ज्यादा असतात झड नाही पडतंय टेम्परेचर. वजनाने ते खाली. हो टेम्परेचरनी नाही वेट सोस बोजा तर ती पडतंय. हो ह्या पिशवीला किती खर्च असतो म्हटलं? ह्या पिशवीला 11 रुपये खर्च आहे. एका पिशवीला बॅगला 11 रुपये खर्च आहे. अरे मग हे वावरात किती लावले असं? आता 5,500 बॅगिंग आहे पूर्ण. मग ते तो लाखात खर्च केला का तुम्ही? हो हे एक्स्ट्राच खर्च. ओके, म्हणजे 4 लाख सोडून हा 4 लाख सोडून हा एक्स्ट्रा खर्च आहे. त्या बॅगिंग शिवाय क्वालिटी येत नाही आणि चिलिंग येत नाही. ते टेम्परेचर पण मेंटेन करते. हो मग असा एक्स्ट्रा खर्च आणखी किती आहे? एक्स्ट्रा खर्च आता ही बांबू आणि बॅगिंगचा एक्स्ट्रा खर्चच आहे. मग त्याला साधारण किती खर्च? तुमचा किती खर्च आला 4 एकराला? एक 22-23 हजार रुपये एकरी खर्च येतोय एका एकरासाठी. हा लाखभर रुपये तुमचे हो एक्स्ट्रा गेलेतच. हो हा क्वालिटीसाठी खास क्वालिटीसाठी. क्वालिटीला रेटच नाही. आता काय करायचं असं? ते काय नावीलाज आहे शेतकऱ्याला. लोकललाच द्यावा लागतोय मला
युद्धामुळे बंदच आहे ना सगळं हार्वेस्ट. मोठा परिणाम झाला. युद्धाचा शेतकऱ्यावर मोठा परिणाम झालाय. बघा तिकडे ते मजूर चाललेत पाठीवरती घेऊन. आता बाहेर गेल्यानंतर आणखी गोष्टी कळतील तुम्हाला की नक्की कशा पद्धतीने चाललंय. पण महत्वाचं काय की मजुरी महागली का तेवढीच आहे? हो नाही, मजुरी मागली की 400 रुपये रोज झालाय लेडीजला आणि 600 रुपयाला जेंट्सला. जेंट्सला. हो हो. आणि निर्यातदार काय म्हणतात तुम्हाला? निर्यातदार काय त्यांची ती 400 रुपये टनानी वाहतूक कटिंग करून घेऊन जाते त्यांचा ती माल. बरं. पण आता तर काय कोणी माल घेत नाही ना. आता एक्सपोर्टच बंद आहे टोटली. हां, लोकल कॅरेटलाच द्यावं लागते. इकडे ना. हा इकडे. आता हे किती काढायला आलंय तुमच्याकडे? एक 20 टनाच्या आसपास माल हार्वेस्टिंगला आला आता. हार्वेस्टिंगला. हो हो हो. बाकीचं मग तुम्ही नंतर काढणार का कसं काय? आलेला माल तर ठेवता येत नाही, हार्वेस्टिंग करावंच लागते. नाही तर ती झाडावर नाही ठेवतात. नाही ठेवता येत, पडतंय पिकतंय, पिकण्याचे चान्सेस जास्त आहेत ना. मग आणखी पैसे गेले. हो हो. तयार माल ठेवून चालतच नाही. बघा इकडे त्यांचं आता चाललंय. हे घड आहेत सगळे इथे काढलेत वेगवेगळे. आणि सगळं आम्ही जसं म्हटलं की सगळे एक्सपोर्टसाठी पिकवलेला माल आहे हा. सगळा बाहेर जाणार होता आणि आता काय तर आता त्यांना तो डोमेस्टिकला विकायला लागतोय. हे क्रेटमध्ये कटिंग करून ते आता विकतील. इकडे ना. हां, हे क्रेटमध्ये त्यांचं विकतील. पण तुम्ही बघा फळाची ह्या साईज बघा आणि त्याची कलर बघा सुंदर. म्हणजे पिकल्यानंतर असं छान गोल्डन होत असेल. एकदम सुपर क्वालिटीचा माल आहे आणि कलर एकदम पिवळा. विदाउट चिलिंग माल आहे. हा, विदाउट चिलिंग. विदाउट चिलिंग माल आहे. आता निम्म्यात विकायला लागला. हो, निम्म्यावरच. हे काय फुल आहे ती, फुल कट काढावंच लागते. मी तुम्हाला सांगत होतो की जसं ज्या पद्धतीने एक्सपोर्टरचं काय चाललंय काय नाही निर्यातदारांचं, तसा मूळ मुद्दा असा आहे की एक्झॅक्टली यांचं काय झालं हे बघणं गरजेचं आहे. कारण प्रोड्युसर हा पण अफेक्ट झालाय आणि तो अफेक्ट कसा झालाय ते बघा बरं तुम्ही आता की त्यांचा माल निघायचा आहे, तो निघतोय. आता चाललंय हे सगळं बघा, एक एक माल उतरून घ्यायचं सगळं कार्यक्रम त्यांचा सुरू आहे. पण मूळ प्रॉब्लेम काय आलाय सगळ्यांना? मूळ प्रॉब्लेम हा झालाय की भाव नाही मार्केटमध्ये. बरं, जो 22-23 रुपये एक्सपोर्टला माल त्यांना एका ह्याच्यासाठी मिळत आहे, एका किलोसाठी मिळत होता, तो आता इथं जेव्हा त्यांना विकायला लागेल तेव्हा तो 11-12 रुपयाने म्हणजे जवळपास निम्म्याने त्यांना विकायला लागतोय. आणि क्वांटिटी चांगली. बरं, आणि त्यातून काय होतं आता हे फक्त काही यांचं दुखणं नाही, हे सगळ्यांचंच आहे. मार्केटमध्ये स्टॉक भरपूर येणार आहे. बरं, तो एक्सपोर्ट न झाल्याने तो स्टॉक तसाच राहणार आहे. त्यामुळे काय होतंय पण मग त्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम यांना आता असं झाला आहे की व्यापारीसुद्धा पड्या भावाने घेतात. म्हणजे ते इतकं इकॉनॉमिक्सचं बेसिक गणित आहे की जेवढं सॅच्युरेशन त्या सगळ्यामध्ये वाढतंय, जेवढी त्या सगळ्यामध्ये आणखी सप्लाय वाढतोय, तेवढं ऑटोमॅटिकली रेट्स हे सगळ्याचे डाऊन होतील. आणि बघू आता काय होतं काय नाही. मी आणखी काही शेतकरी त्यांच्याशी पण बोलायचा प्रयत्न करतो. तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार करमाळ्यातून.